माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं अत्यंत सुपरहिट गाणं हमको आजकल हे कोणी गायलंय तुम्हाला माहिती आहे? अनुपमा देशपांडे. हे गाणं इतकं सुपरहिट आहे, लोकप्रिय आजही आहे. पण या गाण्याच्या गायिकेचं नाव फार कोणाला माहिती नसतं. म्हणजे डिटेल्स असतात सगळीकडे, पण या गाण्यामुळे म्हणावी तशी प्रसिद्धी या गायिकेला मिळाली नाही. पण खरं तर यांच्या नावावर अजून एक गाणं असू शकलं असतं, जे सुपरहिट झालं असतं. ते होतं चांदनीमधलं श्रीदेवीनं गायलेलं गाणं. ला 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 ला. बरोबर, चांदनीचं टायटल सॉन्ग. हे गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड सुद्धा झालं होतं, पण श्रीदेवीनं स्वतः आग्रह धरला की मी हे गाणं गाणार. आणि मग काय, यशजींना तिच्यापुढे काही बोलता आलं नाही. आणि शिवाय श्रीदेवीसारख्या सुपरस्टारनं हे गाणं गायलंय म्हटल्यानंतर सिनेमाला फायदा होणारच होता, आणि तो झाला सुद्धा. म्हणजे इतकी सुपरस्टार असल्यानंतर ती भले गायिका नसली तरी लोकांसाठी ती गोष्ट फार विशेष होती, आणि म्हणून ते गाणं तिच्या आवाजात पुन्हा एकदा रेकॉर्डसुद्धा करण्यात आलं. बाकीची गाणी तर लता दीदींनी गायलेली होती. त्याचं डमी सिंगिंग हे अनुपमाजींनी केलं होतं. पण यशजींना कुठेतरी वाईट वाटलं की हे गाणं त्यांच्या हातातून निसटलं, कारण ही एक चांगली गायिका आहे. आणि म्हणून काय झालं, आपल्याला या सिनेमातलं अजून एक गाणं माहिती असेल, लगी आज सावन की फिर वो झडी है, विनोद खन्ना यांच्यावरती चित्रित झालेलं. आणि त्यामध्ये जुही चावला, म्हणजे ती त्यांची दिवंगत पत्नी दाखवली आहे, तिची झलक आपल्याला बघायला मिळते. तर तिच्यावरती चित्रित झालेला आलाप, तिथे खरं आधी बासरी असणार होती, पण तिथली बासरी काढून यशजींनी आग्रह केला की इथे आपण या गायिकेचा स्वर घेऊया, आणि मग तो आलाप घेतला तो अनुपमाजींनी. आणि आजही तेही गाणं आपण खूप आवडीने ऐकतो. तो आलापसुद्धा अप्रतिम असा आहे, पण तो त्यांच्या स्वरातला आहे. हे कुठेतरी आपल्या मनात राहिलेली नाही आहे ती गोष्ट. म्हणजे जसं माधुरीच्या गाण्याच्या बाबतीत झालं, तसा हा आलाप अनुपमाजींचा आहे. ही गोष्ट अशी फार पसरली गेली नाही. तर अशाही गोष्टी सिनेसृष्टीत घडत असतात. तर तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा आकाश तारकांचे. भेटूया. नमस्कार.